शाळा आणि शाळेतील मित्र एक अनोखा संगम. त्यातल्या त्यात 7वी पर्यंतचे बालमित्र मैत्रिणी म्हणजेच अस्सल मैत्री, निस्वार्थ मैत्री आणि त्यातून एकमेकात तयार झालेले प्रेमाचे बंध हे आयुष्यभर जपले जातात. ही प्रेमाची शिदोरी कायम आयुष्यात कामाला येते. अशीच साकुरी गावातील जिल्हा परिषदेच्या परिषद प्राथमिक शाळा या शाळेत शिकणाऱ्या 2000 सालातील 7वीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी हे एकत्र येऊन एक छान गेट टुगेदर पार पडलं. या स्नेह मेळाव्याला 50 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यात सर्व बालमित्रांनी आपला परिचय, आपला व्यवसाय, नोकरी आणि राहण्याचं ठिकाण सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व मुले व मुली व्यक्त होत होत्या. जुन्या आठवणीत रमले. एकमेकांसोबत बोलण्याची संधी मिळाली. सर्वजण बोलले, व्यक्त झाले. भावनांना बिनधास्त व्यक्त होताना बऱ्याच जणांनी त्या काळात झालेल्या चुकांची माफी मागितली. काहींनी अधुरी स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. काहींनी आम्हाला भेटल्यावर किमान बोलत तरी जावा असा अट्टहास केला. तर काहींनी मी काय होतो, आज काय आहे आणि काय असलो तर मित्रांशिवाय काहीच नाही, जीवनात चांगले मित्र असणं गरजेचं आहे असंही व्यक्त केलं. तब्बल 25 वर्षानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच गुरुजन एकत्र येत स्नेहमेळाव्याचं आयोजन केल्यानंतर त्यावेळी असलेले शिक्षक कमोदे सर, गजरे सर, गवते सर, थोरात मॅडम, बनसोडे सर, कमोदे मॅडम, भोसले सर, अरुणकर मॅडम, गांधी मॅडम, ठाणगे मॅडम सर्व शिक्षकांचा सन्मान केला. त्यानंतर शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये सर्वांनी स्नेहभोजनाचा एकत्र येत आनंद घेतला. फोटो सेशन, रील्स, चहा, आईस्क्रीम घेत त्या दिवसाचा निरोप घेतला. तब्बल 25 वर्षांनी भेटलेली ही पाखरं एक दिवस सोबत राहून परत आपापल्या संसारिक गुंतागुंतीत पुन्हा व्यस्त झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश रायसोनी यांनी केलं. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली. आज या ठिकाणी सुमारे 25 वर्षापासून आपण एकत्र आलेलो आहे. या शाळेमध्ये आपण ज्ञानाचे धडे गिरवलेले आहेत. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासाचं केंद्र आणि त्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी नियमित या ठिकाणी येत असत. त्यांच्या आठवणी आजही आमच्या मनामध्ये आहेत. मुलं सकाळी लवकर शाळेत यायचे. काही साधन नसायचे तरी देखील प्रत्येक रस्त्यावरून ते सकाळी सकाळी दिसायचे. जवळ दप्तर असायचं आणि यायचं. आणि शक्यतो ज्या दिवशी दुपारची शाळा गुरुवारचा दिवस असेल त्यावेळेस सगळेजण शेण घेऊन यायचं आणि शेण घेऊन आल्यानंतर वर्ग सगळे सारवायचे आणि इथपर्यंत जवळजवळ सर्व सारून करायचे. म्हणजे अशा रीतीने शाळेची स्वच्छता ठेवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी वृक्षारोपण असेल, वृक्ष लागवड असेल तर अगदी मनापासून हे विद्यार्थी पाणी देण्याचं काम करीत होते. नवीन नवीन रोपं या ठिकाणी आणायचे आणि या ठिकाणचे जे या ठिकाणी झाडं दिसत आहेत हे सर्व या विद्यार्थ्यांमुळे या ठिकाणी दिसत आहेत. विद्यार्थी हे शिस्तप्रिय होते. शाळेत यायचं आणि भांडण न करता घरी जायचं. कोणत्याही पालकाची किंवा विद्यार्थ्याची तक्रार येत नसेल. घंटा वाजली किंवा विद्यार्थी बरोबर शाळेत जाणार आणि घंटा वाजायची बऱ्याचशा विद्यार्थ्याला एक सवय होती. आमच्यापेक्षा विद्यार्थ्यांना ज्ञान जास्त. ज्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये बसायचं ना, मध्ये सुट्टी झाल्यानंतर लगेच म्हणायचं गुरुजी देऊ घंटा. अशा रीतीने विद्यार्थी लगेच घंटा द्यायचे आणि सगळे एकत्र यायचे. आणि अशा रीतीने म्हणायला लागायचं नव्हतं घंटा द्या, तर विद्यार्थी सगळं काही तयार असायचे. गोष्ट म्हणजे अशी की मोबाईलचा जास्त जमाना आहे. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हता, काहीच नव्हता, तरी विद्यार्थी वेळेवर यायचे. आता सगळं काही आहे तरी देखील विद्यार्थी वेळेवर येत नाही किंवा अभ्यास सोडून दुसरीकडे हे करतात. म्हणून पालकांनी आता लक्ष दिलं पाहिजे की या मोबाईलपासून विद्यार्थी कसे दूर राहतील. त्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच त्या विद्यार्थ्यांची प्रगती होईल आणि आपल्या देशाचं भवितव्य सुद्धा त्यामुळे निश्चितच चांगले दिसेल. हे सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी 2009 पासून तर 2001 पर्यंत मुख्याध्यापकाचं काम केलेलं आहे. त्यामुळं पहिल्यांदा ही शाळा अगदी हे होती. मी ज्यावेळेला या ठिकाणी आलो त्यावेळेला शाळेमध्ये काहीच नव्हतं म्हटलं तरी चालेल. परंतु ही जे शिक्षक दिसतात, गजरे नाहीच आज, पण गवते, भोसले हे जे शिक्षक होते, ह्या मॅडम या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यामुळं माझी ही शाळा जिल्ह्यात पहिली आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मला आदर्श शिक्षक हा पुरस्कार जिल्ह्यातून मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आमचे जे कार्यक्रम होते, सांस्कृतिक कार्यक्रम, त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी ही माझ्या शाळेतली मुलं नगरला जायची. नगरला स्पर्धेमध्ये त्यांचा पहिला क्रमांक यायचा. परंतु पुढं ती स्पर्धा होत नसत, त्यामुळं ती मुलं इथंच राहायची.
दुसरं म्हणजे या गावातल्या लोकांनी फार सहकार्य केलं. त्यावेळेला शाळेला रंग वगैरे दिला. त्यावेळेला इथं ही जे 2 खोल्या दिसतात, मी माताजींना म्हणलं होतं की आमच्या शाळेची अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा माताजीनं या या ठिकाणी त्या आता राहिल्या का नाही कोणास ठाऊक, पण 2 खोल्या बांधून दिल्या होत्या आणि बाकीचे होते काही पडके-बिडके गळत होते, परंतु चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी होतं. आता जे माझा जो स्टाफ आहे, हा स्टाफ माझाच आहे सगळा. या स्टाफनी मला फार मोठं सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यामुळं माझी शाळा ही जिल्ह्यात पहिली आली, लक्षात ठेवा. आणि इथं पुष्कळ झाडं लावायची. हे गजरे आणि गवते दोघंजणी झाडे आणायला जायचे, झाडं इथं लावायचे, समजलं. आणि फार सहकार्य केलं. पुण्याचे संचालक या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुद्धा शाळेचं कौतुक केलं, माझ्या पाठीवर थाप मारली. परंतु पुढं राज्याच्यासाठी पारितोषिकासाठी माझ्या काही निवड होऊ शकली नाही. काही अडचणी असतील, त्या अडचणीमुळं ते होऊ शकले नाही. आता हे सगळे विद्यार्थी त्यावेळेला होते, परंतु मला काही प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख नाही झाली नाही, कारण मी मुख्याध्यापक म्हणून शाळेत तिथंच होतो ऑफिसमध्ये सगळ्यांचे हे करण्यासाठी. तेव्हा या ठिकाणी जमलेले जे विद्यार्थी आहेत आले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारचं जावं आणि चांगल्या प्रकारची त्यांची प्रगती हो, हीच साईबाबांच्या चरणी, उपासनीबाबांच्या चरणी आणि मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आज खरोखर प्रथमतः मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आज 25 वर्षानंतर आज हे विद्यार्थी भेटले. मला तर एकदम भारावून गेल्यासारखं वाटले आणि हे विद्यार्थी खरोखरच एकदम हिरेच होते. ज्यावेळेस आता आम्हाला असं आठवतं की ते लहानपणीचे दिवस आठवते. मुले तेवढे खोडकर तेवढे आणि हुशार बी तेवढे होते आणि त्याचा अनुभव आज मला प्रत्यक्षात दिसतोय की हे सगळे त्यांचे चेहरे पाहिल्यानंतरच हे खरोखरच हे हिरे चमकलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी आपली वाटचाल चांगली केली आणि आपल्या शाळेच्या बाबतीत तर खूप चांगल्या आता सुधारणा झाली, नवीन इमारती झाल्यात आणि त्यावेळेचं शिक्षण आणि आत्ताचं शिक्षणात फरक आहे. परंतु आम्हाला त्यावेळेस खूप आत्मीयता होती. विद्यार्थी आम्हाला साथ देत होते आम्हाला शिक्षणासाठी आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थी कसा घडेल तो आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचो. विशेषतः म्हणजे आता याच्यात काही तुरळक आता काही विद्यार्थी डांबीस होते. पहा उदाहरणार्थ गायकवाडचं मी सांगते. हा गायकवाड विद्यार्थी तर असा होता की तो अक्षरशः आम्हाला आता ती भिंत दिसतीये समोरची आणि त्या भिंतीवर उड्या मारायचा. त्याला शिक्षणाविषयी आस्था नसायची, पण आम्ही सुद्धा एक पण आम्ही एक पण आखलं की ह्या विद्यार्थ्याला आपल्याला सुधारायचंच. आम्ही येणे त्याला शाळेत कसं येईल असं प्रयत्न करायचो आणि याच्यातून तो चांगला विद्यार्थी घडला हे सुद्धा अभिमान वाटतो. त्याच्यानंतर काही आता शशिकांत, आता काही नावं माझ्या लक्षात नाही, शशिकांत विद्यार्थी हा सुद्धा एक त्याचा भाऊ चंद्रकांत हा हुशार विद्यार्थी, पण पालकांना वाटायचं माझा मोठा मुलगा हुशार आहे, शशिकांत थोडा अभ्यासात कमी होता. त्यांनी सांगायचं मॅडम तुम्ही किती मारा. एक दिवस मी त्याला इतकं मारलं अभ्यासावरून, शाळा बुडवण्यावरून, तर मला नक्कीच वाटलं की दुसऱ्या दिवशी मला नक्की पालकांची तक्रार येईल. पण त्यावेळेस पालकांची अजिबात तक्रार नसे. आता पहा आता मुलांना मारलं तर ताबडतोब तक्रारी येतात, पण त्यावेळेस ते सांगायचे विद्यार्थी घडला पाहिजे. अशा या सगळ्या आठवणी आज आठवू राहिल्यात आम्हाला आणि याच्यातून तुम्ही सुद्धा आता अशाच काळाची गरज आहे असं संस्कारक्षम मुलांना शिक्षण देणं, अशा योजना आखणं आणि शाळेसाठी आपण कार्य करणं ही सुद्धा आज काळाची गरज आहे. आणि तुमचं पुढील आयुष्य चांगलं जावं आणि असंच आपल्या गावच्या शाळेविषयी तुम्ही अभिमान बाळगावा. आज खूप आनंद होतोय, म्हणजे मेन भरून आल्यासारखं वाटतंय. थोडंसं रडूही आलं कार्यक्रम चालू असताना, कारण की अचानक सगळेजण एवढे भेटले 25 वर्षानंतर. आमचा हा प्लॅनिंग ठरला तेव्हापासून खूप आनंद झाला होता. एक्सायटेड होतो की कधी मी सर्वांना भेटेल, कधी सगळ्यांचे चेहरे समोर येईल आणि सगळ्या शिक्षक लोकांना कधी भेटेल असं झालं होतं मला. आणि जे जुन्या खूप आठवणी आहे. माझं ॲडमिशन अचानक 5वीला इथे अचानक झालं होतं. माझ्याकडे शाळा सोडायचा दाखला नव्हता, तरी कमोदी गुरुजींनी मला 1-1.5 महिना बिना दाखल्याचं मला ह्या वर्गात शाळेत शिकू दिलं होतं. मला कधीच काही हे केलं नाही. त्यांनी सहकार्य खूप छान केलं आणि ह्या शाळेतून मी घडले. मला वेळेची गरज होती शिक्षणाची, तेव्हा ह्या शाळेने मला खूप मदत केली. ते मी कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा हे कळलं की मला या शाळेत भेट द्यायची, मी सर्वात एक नंबर खूप एक्सायटेड होती, कधी येऊन इथे भेटेल सगळ्यांना. आणि आज ते माझं स्वप्न खूप पूर्ण झालं. याला सगळ्यात मोठं कारण आहे की सर्वांचं एकमेकांशी असलेलं भावनिक नातं, सर्वांशी एकमेकांशी असलेलं भावनिक नातं आणि गुरुजनांविषयी जो आदर आहे
तो सर्वांनी एकत्र येण्यास ह्या गोष्टी कारणीभूत आहे मला असं वाटतं. आणि आपण ह्या टाइम मशीन, टाइम ट्रॅव्हल वगैरे कन्सेप्ट ऐकत राहतो सायन्समध्ये, की टाइम ट्रॅव्हलमध्ये आपण भूतकाळात प्रवेश करू शकतो वगैरे. असं मला पण तेच वाटतं की आपण 25 वर्ष बॅकमध्ये गेलेलो आहे टाइम ट्रॅव्हल करून. काहीतरी प्रकाशाच्या वाग्याने वगैरे जाता येत आपल्याला, ते फक्त एक कल्पना होती. पण आज असं वाटतंय की 25 वर्ष बॅक गेलोय आम्ही सर्वजण. म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की भावनाविवश म्हणजे काय असतं, ही गोष्ट काय असते, या शब्दाचा अर्थ काय असतो, तर तो आज सगळ्यांच्या समोर आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, मुलींचे चेहरे बघा कसे खुललेले आहेत एकदम. स्माइल अशी आहे की स्माइल थांबत नाही मुलींच्या चेहऱ्यावरची. शिक्षक सुद्धा किती आनंदात आहे, किती म्हणजे आम्हाला. मी जसं व्यक्त होतोय, कल्याणी व्यक्त झाली, बाकीच्या मुलांना व्यक्त होता येत नाही, पण त्यांच्या मनात एवढं दाटून आलेलं आहे, मन त्यांचं अंतःकरण एवढं भारून गेलेलं आहे, कदाचित त्यांना व्यक्त होता येत नाही. आज जवळपास आम्ही सर्वजण 25 वर्षांनी एकत्र भेटलो आहोत. सर्व शिक्षक लोक सुद्धा म्हणजे ह्या सर्वांनी आम्हाला एकदम व्यवस्थितपणे घडवलं. आमच्याकडून जर चूक झाली असेल तर त्यांनी त्या वेळेला आम्हाला जी शिक्षा दिली त्यामुळेच आम्ही पुढे आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलो. आणि माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण इथे झाले. मी मामाच्या गावी आले होते शिकायला. 7वी नंतर मी माझ्या गावी गेले. पण माझा जो पाया भक्कम झाला ह्या शाळेमध्ये, या शिक्षकांनी जे योगदान दिलं त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये एक यशस्वीपणे करिअर करू शकले. मी सुद्धा आज एक झेडपी शाळेवरती शिक्षक म्हणून काम करते. ह्या शिक्षकांमुळेच मी ते करू शकले असं मला वाटतं. त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देते. आणि हा जो आमचा ग्रुप आहे, आम्ही सर्वजण 25 वर्षांनी भेटलो. आज काही ओळखायला येतात, काहींचे चेहरे इतके बदलले की ओळखायला पण येत नाहीये. आणि हा जो ग्रुप तयार केला शशिकांत बनसोडेने, त्याला पण मी धन्यवाद देईल. कारण जेव्हा त्याने आम्हाला ऍड केलं, प्रसाद चोळके असेल, त्याने नंबर मिळवले, फोन केले, तर म्हणजे असं झालं होतं की खरोखर खूप छान प्लॅनिंग केलं यांनी. आणि सगळे 25 वर्षांनी आपण सर्वजण पुन्हा एकदा भेटू शकू आणि असं भेटावं असं वाटलं पण होतं आणि ते आज शक्य झालं. नंतर एकत्र आली मुलं आणि त्यांनी आपलं सुखदुःख भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यांचे चेहरे पाहताना खूप समाधान वाटलं की त्यांना बालपणीच्या आठवणी आल्या. बालपणामध्ये ते रमत गेले, एकमेकाला सांगत गेले, एकमेकाच्या गमती जमती ते या ठिकाणी शेअर करत गेले. तर त्यांनी खूप या ठिकाणी समाधान व्यक्त केलं. आणि शाळेसाठी त्यांनी जे फर्निचर दिले, जवळजवळ 10 खुर्च्या दिल्या, त्याचा निश्चितच शाळेला उपयोग होणार आहे. आणि त्याही पुढं आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. तर ही वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी त्यांनी शाळेला पुस्तकं भेट दिली. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने, गावाच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी जे आमचे शिक्षक आहेत, त्यांचे जे गुरुवर्य आहे, त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा यथोचिताचा उचित असा सन्मान केला आणि त्यांना आशीर्वाद घेतले त्यांचे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी साकुरी शाळेमध्ये खूप खूप आभार मानतो.